नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मध्ये अन्नजाल ही कविता पाहणार आहोत। त्या अगोदर कवीचा परिचय। या कवितेचे कवी आहेत हर्ष सदाशिव परचुरे, प्रसिद्ध कवी व लेखक आहेत। सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातून भटकताना वाढलेल्या जाणीवांमधून परिस्थितीचा अभ्यास करण्याची गरज त्यांना जाणवली। पलाश आणि इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांचा परिस्थितीचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला। कॉलेजच्या दिवसात निर्माण झालेल्या गद्य आणि पद्य लेखनाची आवड त्यांची पुढे वाढतच गेली। वर्तमानपत्रातून भटकंतीवर लिखाण केले। पुढे वनाचे श्लोक हे परिस्थितीवर आगळं वेगळं लेखन त्यांनी केलं। आज ते त्यांच्या कविभूषणाच्या काव्यावरील अभ्यास व व्याख्याने आणि वनाचे श्लोक यासाठी ओळखले जातात। निसर्गात सर्व सजीव आणि निर्जीवान परस्पर संबंध असतात। ते उत्तरोत्तर गाढ किंवा क्लिष्ट होत जातात। जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षात अन्न साखळ्या तुटत गेल्याने निसर्गानेच अन्नजाल निर्माण केले। म्हणजे प्रत्येक जीव एकापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला। त्यामुळे या अन्नजालातल्या काही जीवजाती नष्ट झाल्या, तरी ते पूर्ण नष्ट होत नाही, मात्र ते नक्कीच कमकुवत होतं। हेच या वनाचे श्लोक म्हणून घेतलेल्या पद्याचे सार आहे। त्याचप्रमाणे आपण या अगोदर पाहिलं आहे की समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले आहेत आणि आपल्या कवींनी वनाचे श्लोक लिहिले आहेत। अन्नजाल ही कविता ही याच वनाच्या श्लोकामधून त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे। म्हणून आपण मनाचे श्लोक म्हणतो त्या प्रकारे वनाचे श्लोक म्हणायचे आहेत। तर पाहूया कविता। कडीस जोडोनी दुजा कडीला, मनुष्य बनवितासे साखळीला। जरी तोडिले त्यात मधल्या कडीला, तरी भंगुनी जाई संपूर्ण माला। पहा कसे कोळी विणतात जाळे, धाग्यास एका बहु जोडलेले। पहा कसे कोळी विणतात जाळे, धाग्यास एका बहु जोडलेले। बहुतांश त्या जोडलेले कित्येक, बिघडतेने जरीही तुटले अनेक। एकीस खाई दुजी प्राणीजात, दुजीस तिजी अशी साखळीत। एकीस खाई दुजी प्राणीजात, दुजीस तिजी अशी साखळीत। जर का दुजी जात मेली समस्त, उभी साखळी होऊनी जाये नष्ट। निसर्ग नारायणे देखिले हे, अन विनिले अन्नजालासी पाहे। निसर्ग नारायणे देखिले हे, अन विनिले अन्नजालासी पाहे। जरी प्राणीजाती किती लोपल्या रे, तरीही टिकोनी महाजाल राहे। तगले असे की महाजाल रेते, तरीही जाना ते क्षीण होते। तगले असे की महाजाल रेते, तरीही जाना ते क्षीण होते। मारित जाता बहु प्राणीजाती, तुटोनी संपेल ते जाल पुढती। पाहूया अन्नजाल कविता। अन्नजाल म्हणजे अन्नाची साखळी। पहिलं कडवं। कडीस जोडोनी दुजा कडीला, मनुष्य बनवितासे साखळीला। जरी तोडिले त्यात मधल्या कडीला, तरी भंगुनी जाई संपूर्ण माला। भंगून जाणे म्हणजे तुटून जाणे, माला म्हणजे माळ, कडी म्हणजे साखळीचा एक घटक, दुजा म्हणजे दुसरा। पहा या ठिकाणी कवी आपल्याला सांगतात कडीस जोडोनी दुजा कडीला, म्हणजे एका कडीला दुसऱ्या कडीत गोवून कडीला कडी जुळून माणूस साखळी बनवत असतो। ती जी साखळी असते त्या साखळीची निर्मिती कडीला कडी जोडून होते। या साखळीत मधली कडी जर तुटली किंवा तोडली तर संपूर्ण गुंफलेली माळ विस्कटून जाते, तुटून जाते। जरी तोडिले त्यात मधल्या कडीला, तरी भंगुनी जाई संपूर्ण माला। पहा प्राणीमात्रामध्ये म्हणजे अशा प्रकारे अन्न साखळीच्या बाबतीत ही होत असते। म्हणजे एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खातो, दुसरा प्राणी तिसऱ्या प्राण्याला खातो, मग अशा प्रकारे ती अन्न साखळी त्या ठिकाणी तयार झालेली असते। मग ही अन्न साखळी जर आपल्याला बरोबर ठेवायची असेल तर सर्व प्राणीमात्रांना आपण सारखं त्या ठिकाणी मानलं पाहिजे। सगळ्यांना आवश्यक, सर्व प्राणीमात्र आपल्यासाठी आवश्यक आहेत असे या ठिकाणी कवी आपल्याला या ठिकाणी या कडव्यातून सांगू इच्छितात। दुसरं कडवं आहे। पहा कसे कोळी विणतात जाळे, धाग्यास एका बहु जोडलेले।
बहुतांश त्या जोडलेले कित्येक, बिघडतने जरीही तुटले अनेक. या ठिकाणी कवीने कोळीकिड्याचं उदाहरण दिलेलं आहे. सर्वांना कोळीकिडा माहीत असतो, तो त्याचे जाळे विणत असतो. आपण कोळीकिड्याचे जाळे बघितले आहे. ते एकमेकांना तंतूने जोडून तयार केलेले असते. अशा प्रकारे कोळीकिड्याचे जाळे तयार झालेले असते. यातले बरेचसे धागे तुटल्यामुळे धाग्याअभावी हे कोळीकिड्याचे जाळे विस्कटून जात नाही. हे तसेच्या तसंच असतं, कारण ते जास्तीत जास्त तंतूंपासून तयार झालेले असते. फक्त ते जाळे तुटल्यामुळे ते कमकुवत अवश्य होते. साखळी म्हणजे ज्या प्रकारे की एखादी साखळी ती जर तुटली गेली तर ती काय होते, पूर्णतः संपूर्ण कोलमडून पडत नाही, तर ती साखळी या कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे ते काय होतं, कमकुवत अवश्य त्या ठिकाणी होत असते. तिसरं कडवं आहे, एकीस खाई दुजी प्राणी जात, दुजीस तिजी अशी साखळीत, जर का दुजी जात मेली समस्त, उभी साखळी होऊनी जाये नष्ट. पहा आता कवी तिसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला सांगत आहेत, इथे एकीस म्हणजे एकाला, दुजी म्हणजे दुसऱ्याला, प्राणिजात म्हणजे प्राणी, समस्त म्हणजे सगळा, उभी साखळी म्हणजे सगळी साखळी. मग पहा आता या कडव्यामध्ये कवीला सांगायचे, या तिसऱ्या कडव्यात कवी म्हणत आहेत की एका प्राण्याला दुसरा प्राणी खातो, दुसऱ्याला तिसरा खात असतो, अशी अन्नसाखळी आपली या निसर्गामध्ये अवलंबून असते. जर का दुसरी जात मेली समस्त म्हणजे एक प्राणीजात दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून आहे व दुसरा तिसऱ्यावर अवलंबून आहे, तर मधली एखादी प्राणीजात किंवा प्राण्यांची जात जर संपूर्ण नष्ट होऊन गेली, कशामुळे तरी ती साखळी नष्ट होऊन जाईल. त्यामुळे ही अन्नसाखळी जी आहे ती एका प्राणीजातामुळे नष्ट होऊ शकते. जर अशा प्रकारे एका प्राणीजातीचा विचार लक्षात घेतला आहे, मधली कडी जर तुटली किंवा भंगली तर सगळी आपली साखळीच नष्ट होते. त्याप्रमाणेच एक प्राणीजात जर नष्ट झाली तर अन्नसाखळीसुद्धा भंग पावते. चौथं कडवं आहे, निसर्ग नारायणे देखिले हे, अन विनिले अन्न जालासी पाहे, जरी प्राणीजाती किती लोपल्या रे, तरीही टिकोनी महाजाल राहे. पहा आता या चौथ्या कडव्यामध्ये कवी म्हणतात, निसर्ग नारायणे म्हणजे निसर्ग, देखिले म्हणजे पाहिले, म्हणजे निसर्ग हे पाहिले आहे, त्याला हे सर्व माहीत आहे. विनिले म्हणजे विणणे, जसं आपण जाळं विणतो व मासे पकडतो त्या प्रकारे हे विणले आहे. अन्नजालासी म्हणजे अन्नजाल, अशा प्रकारे निसर्ग नारायणाने अन्नजाल आपले विणलेले आहे. कितीही प्राणीजाती लोपल्या म्हणजे नष्ट झाल्या तरीही टिकोनी महाजाल राहे. आता कवीला सांगायचे, जरी प्राणीजाती किती लोपल्या रे तरीही टिकोनी महाजाल राहे. म्हणजे महाजाल म्हणजे मोठं जाळं आहे. जीवसृष्टीचं सर्वात मोठं जाळं, प्रचंड मोठी साखळी म्हणजे महाजाल. तरी कितीही प्राणीजाती नष्ट झाल्या, लोपल्या, तरीही आपले हे अन्नजाल महाजाल टिकोनी राहते, असे कवीला या ठिकाणी सांगायचे आहे. पाचवं कडवं, तगले असे की महाजाल रेते, तरीही जाना ते क्षीण होते, मारित जाता बहु प्राणीजाती, तुटोनी संपेले ते जाल पुढती. पण आता कवीला शेवटच्या कडव्यात सांगायचं आहे. कवी म्हणतात, तगले म्हणजे वाचणे, महाजाल म्हणजे प्रचंड मोठी साखळी, क्षीण होणे म्हणजे कमकुवत होणे, कमजोर होणे. तगले असे की महाजाल रेते, तरीही जाता ते क्षीण होते, एकावर अवलंबून असते दुसरे प्राणी, दुसऱ्यावर तिसरे प्राणी अवलंबून असते. अगोदर कवीने सांगितल्याप्रमाणे एक प्राणीजात जरी नष्ट झाली
तरी संपूर्ण अन्नाची साखळी नष्ट होत नाही किंवा तुटून जात नाही, पण ती क्षीण होते, कमकुवत होत जाते. म्हणजेच कमकुवत होत जाते, कारण त्याचा एक भाग नष्ट झाला किंवा एक धागा तुटला. त्यामुळे जरी ज्याप्रमाणे कोळी किड्याचं जाळं ज्या प्रकारे आहे पूर्णभंग तुटत नाही, त्याप्रमाणे ते कमकुवत होत जाते, ते क्षीण होत जाते. त्याप्रमाणे हे अन्न साखळीचं महाजाल हे सुद्धा एक पूर्ण प्राणीजात नष्ट झाल्यामुळे क्षीण होत जाते, कमकुवत होत जाते. मारित जाता बहु प्राणीजाती, तुटोनी संपेन ते जाल पुढती. मनुष्याला, पूर्ण मानवजातीला हा संदेश देत आहेत कवी की तुम्ही प्राणीमात्रांची हत्या करता आणि इतर काही गोष्टींसाठी बरेचसे प्राणी मारले जात आहेत. स्वतः मरणं ही वेगळी गोष्ट आहे आणि त्यांना मारणं ही वेगळी गोष्ट आहे. मारित जाता बहु प्राणीजाती म्हणजे खूप पुष्कळसे प्राणी मानवाने आपल्या स्वार्थासाठी मारले आहेत, त्यांना संपून टाकलेले आहे. यामुळे तुटोनी संपेल हे जाल पुढती, म्हणजे हे अन्नजाल पुढे जाऊन तुटून संपून जाईल. जे कमकुवत झालेला हे महाजाल आहे हे पूर्णपणे संपुष्टात येईल, असा संदेश कवीने या पूर्ण कवितेतून दिलेला आहे. धन्यवाद.